शिवसेना आमदार सुनील प्रभू आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झालंय, मुद्दे मांडायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. पहिलाच मुद्दा तुम्ही मांडला तो कॅन्सरग्रस्त आज पेशंटसाठी. लक्षवेधी माझी लागली. त्याची त्या लक्षवेधी सुरुवात तुम्ही लक्षवेधीमध्ये मांडली. मी नेमकं काय? सरकारला असं विचारलं होतं की सरकारने एक फार मोठी योजना महाराष्ट्रामध्ये केली होती की कॅन्सरचे पेशंट जे आहेत त्यांच्या तपासणीसंबंधी, आणि त्यात भरपूर मोठ्या प्रमाणात पेशंट आढळले आणि त्यांच्यावरती उपचारासाठी सरकारची जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा की महिलांचं प्रमाण जे स्तनाचे कॅन्सर आहेत त्याचं जास्त आढळलं आणि मुंबई शहरात ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. मी सरकारला असं म्हटलं की स्तनाचे कॅन्सर होऊ नये म्हणून सरकारची जबाबदारी आहे, आरोग्य विभागाची, की यासाठी उपाययोजना काय करणार, जनजागृती काय करणार, ट्रीटमेंट कशा करायच्या, होऊ नये म्हणून काय करायचं, सगळ्या गोष्टीची एक सूची ही सरकारने तयार करून त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. त्या संबंधी अद्यापर्यंत सरकारकडे कुठलीही उपाययोजना नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की कॅन्सर होण्यामागची कारणं काय आहेत. एक तंबाखू आहे, दुसरं म्हणजे ज्या भाज्या हल्ली लोक खातात त्या केमिकलच्या खतातून बनवलेल्या असतात, त्या पोटात गेल्यानंतर आतड्याचा कॅन्सर होतो. हे बऱ्याच वेळेला सिद्ध झालेलं आहे. चायनीजमध्ये हाजिनोमोटो वापरला जातो, त्याच्यातून देखील कॅन्सर होतो असं सिद्ध झालेलं आहे. या सगळ्यांवरती बंदी आणण्यासाठी नेमकी सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था, केंद्र सरकार यांनी एक पूर्णपणे उपाययोजनाची सूची तयार करून त्याची अंमलबजावणी करायला पाहिजे. ते अद्यापपर्यंत झाली नाहीये. त्याच भाज्या लोकांच्या पोटात जात आहेत आणि लोकांना कॅन्सरचा जो रोग आहे मोठ्या प्रमाणात पसरतोय. तिसरं महत्वाचं म्हणजे या जिल्ह्यात आपण एक रुग्णालय उभं करा प्रत्येक, असं आम्ही म्हणतोय. शहरामध्ये एकच कॅन्सर रुग्णालय आहे. महानगरपालिका रुग्णालयामध्ये काही विभाग कॅन्सरचे आहेत, पण त्याने कॅन्सरची पूर्ण ट्रीटमेंट होत नाही. त्यामुळे मुंबई शहरामध्ये चेंबूर, मुलुंड या भागात असेल किंवा मग बांद्र्यापासून दहिसरपर्यंत, मीरा रोडपर्यंत एक मोठं कॅन्सर हॉस्पिटल, अशी 2 कॅन्सर हॉस्पिटल या शहरामध्ये उभी करणं गरजेचं आहे. कारण एका टाटा हॉस्पिटलमध्ये इतका लोड आहे की पूर्ण देशातून, जगातून लोक तिकडे येतात आणि ट्रीटमेंट घेतात. त्यामुळे परिपूर्ण ट्रीटमेंटसाठी ही हॉस्पिटल शहरामध्ये उभी करणं गरजेची आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सरचं परिपूर्ण हॉस्पिटल उभं करणं ही सरकारची जबाबदारी राहणार आहे. लेवल 1, लेवल 2, लेवल 3 नुसते कागदावर ठेवून उपयोग नाही, वास्तवात दिसली पाहिजे. तुम्ही लस सुद्धा आणणार होते असं सुद्धा तुम्ही म्हणालाय, त्याचं काय झालं? लस देणार होते, त्याचा पाठपुरावा तुम्ही केलाय? लस देणार होते याच्याबाबत मी अनेक वेळा विचारतो, मागच्या अधिवेशनात देखील विचारलं होतं, पण आम्ही ते देणार आहोत. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असं सांगितलेलं आहे. त्यानंतर आम्ही ते सुरू करणार आहोत, एवढीच आश्वासनं मिळतात. नेमकं कधी सुरू होणार, ती लस जी झाली आहे तिची चाचणी झाली आहे का, त्याचा रिझल्ट किती आहे, लोकांना त्याचा फायदा होणार आहे का, या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आल्यानंतरच लोक त्या वेळेला तिकडे लस घेतील आणि लोकांना ही लस फुकट दिली पाहिजे. प्रभूजी, तुम्ही आता म्हणालात की हजिनोमोटो आहे, ज्या भाज्या विकल्या जातात त्या केमिकल युक्त भाज्या आहेत. मात्र सध्या हजिनोमोटो म्हटलं तर तो चायनीजच्या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो आणि चायनीज हा सध्या संपूर्ण मुंबईमध्ये पाहायला गेला तर छोट्या छोट्या दुकानं आपल्याला पाहायला मिळतात, तिथे विक्रीच असं आहे. आहे की मग आता प्रत्येक चायनीजच्या दुकानात हजिनोमोटो मिळत नाही. काही ठिकाणी याच्यावरती कडक बंदी आणलेली आहे. चोकून चोरून कोणी जो वापरत असेल तर हेल्थ डिपार्टमेंटने त्याच्यावर बंदी आणावी. आणि दुसरा प्रश्न जो तुम्ही केमिकल युक्त भाज्यांचं म्हटलं तर व्हिडिओ सुद्धा अनेकदा पाहायला मिळाला, जसं तुम्ही उल्लेख केलेला आहे. मात्र ठोस कारवाई त्याच्यावरती काय होणार आहे? तुम्ही आता मुद्दा उपस्थित केलेला आहे, मात्र सध्या पाहायला गेलं तर ठिकठिकाणी असे भाजीवाले पाहायला मिळतात, ठिकठिकाणी अशा व्हिडिओ समोर येतात. मग तुम्ही नेमकं कारवाईचा बडगा सरकारकडे कशा प्रकारे आणणार? सरकारची जबाबदारी आहे ना, रिस्ट्रिक्शन कसं आणावं हे सरकारने ठरवलं पाहिजे. सरकार आज आहे ना जबाबदार म्हणून. सरकारची जबाबदारी आहे की लोकांच्या पोटामध्ये या भाज्या जाऊ नये केमिकल युक्त, त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या, शेतकऱ्यांचं नुकसान कसं होऊ नये, सेंद्रिय खती शेतीसाठी कसं प्रोत्साहन द्यावं, जिकडे भाज्या तयार होतात तिकडे ही खतं वापरू नये म्हणून नेमकं काय करणार आहेत, ही सगळी डिपार्टमेंटचं कॉर्डिनेशन करून सरकारने उपाययोजना करायला पाहिजे. ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारची जबाबदारी पूर्ण नाही करते का? सरकारने करायला पाहिजे, करत नाही म्हणून ही परिस्थिती आहे. एक वेगळा प्रश्न आहे, अभिभाषणावरचा प्रश्न आहे. राज्यपालांचं अभिभाषण मी उद्या बोलणार. नक्कीच. तर आपण पाहतो या ठिकाणी सुनील प्रभू यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे. साधारणतः केमिकलयुक्त भाज्या असतील किंवा ज्या प्रकारे हजिनोमोटो असेल, या सगळ्यावरून त्यांनी जे ते भाष्य जे ते केलेलं आहे. त्यामुळे आता एकंदरीत या सगळ्यावरती आरोग्य मंत्रालयाकडून काय निर्देश काढले जातात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा पर्सन अजय सर, मी वैभव पाटील, मुंबई.